आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण रिव्ह्यू टू रीड या यूट्यूब चॅनलसाठी इकिगाई या पुस्तकावर लिहिलेल्या एका स्क्रिप्टचं परीक्षण करणार आहोत, जी प्रेक्षकांना आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचं रहस्य सांगते. हो, आणि या स्क्रिप्टमधील माहिती अत्यंत स्पष्ट आणि विभागून मांडलेली आहे. पण आपण थेट याकडे वळूया की ही यूट्यूब स्क्रिप्ट अधिक प्रभावी आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कशी बनवता येईल. माझ्या मते या नोट्सवरून असं समजायला मिळतं की ह्या स्क्रिप्टचा मुख्य उद्देश प्रेक्षकांना एका सोप्या जापानी संकल्पनेची ओळख करून देणं हा आहे. पण जेव्हा मी याची सुरुवात वाचली, म्हणजे क्या आप सिर्फ जी रहे हैं, तेव्हा मला हे थोडं सर्वसामान्य वाटलं. अगदी बरोबर. यूट्यूबसारख्या माध्यमात जिथे प्रेक्षक अक्षरशः एका सेकंदात निर्णय घेतात, तिथे ही प्रस्तावना खरोखरच पुरेशी ठरेल का? व्हिडिओची सुरुवात लक्ष वेधून घेणारी असली पाहिजे, पण सध्याची प्रस्तावना खूपच सर्वसामान्य वाटते. म्हणजे क्लिशे वाटते ना? एक्झॅक्टली. कारण क्या आप सिर्फ जी रहे हैं की व्हॉट इफ आय टोल्ड यू ही वाक्य अनेक व्हिडिओजमध्ये आधीच खूप वेळा वापरली गेली आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्वरित उत्सुकता निर्माण होण्याची शक्यता कमी होते. अच्छा, म्हणजे त्यांचा मेंदू तो पॅटर्न लगेच ओळखतो आणि त्यांना वाटतं की हा तोच जुना कंटाळवाणा प्रकार आहे. हो, अगदी तसंच. आणि म्हणूनच आपण एक वेगळा दृष्टिकोन ठेवायला हवा. प्रेक्षकांच्या थेट समस्येशी, कुतूहलाशी किंवा एखाद्या धक्कादायक माहितीशी जोडला जाणारा हुक तयार करायला हवा, जेणेकरून ते पहिले 5 सेकंद व्हिडिओ सोडून जाणार नाहीत. अरे वा, म्हणजे काहीतरी अनपेक्षित सांगायचं. याचे काही स्पेसिफिक उदाहरणे देता येतील का? हो, तर उदाहरणार्थ सुरुवातीलाच असं म्हणता येईल की ओकिनावा बेटावरील लोक 100 वर्षांपेक्षा जास्त कसे जगतात. कोणतंही मेडिकल सायन्स नाही, तर त्यांचं रहस्य या एका साध्या जपानी शब्दात लपलेलं आहे. क्या बात आहे, हे ऐकायला खूपच भारी वाटतंय. किंवा पुस्तकातील जो 80% आहाराचा नियम आहे ना, ज्याला आपण 80% रूल म्हणतो, त्याचा थेट उल्लेख करून सुरुवात करता येईल. म्हणजे थेट एखाद्या सवयीचा उल्लेख करून लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं. हो, कारण यामुळे लोकांना लगेच कळतं की त्यांना या व्हिडिओतून काहीतरी प्रॅक्टिकल शिकायला मिळणार आहे. हे छान आहे. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. इथून जाणवणारा एक मुख्य धागा म्हणजे माहितीची सुटसुटीत मांडणी. या 4 बुलेट पॉइंट्स आणि 5 की टेकअवेज आहेत. पण मला असा प्रश्न पडतो की एखाद्या ब्लॉग पोस्टप्रमाणे दिसणारी ही माहिती कॅमेरासमोर बोलताना किंवा स्क्रीनवर दाखवताना खूपच एकसुरी किंवा मोनोटोनस होणार नाही का? संहितेची रचना चांगल्या ब्लॉग पोस्टसारखी आहे, पण यूट्यूब व्हिडिओसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या दृश्य आणि श्राव्य सूचनांचा यात पूर्णपणे अभाव आहे. म्हणजे व्हिज्युअल आणि ऑडिओ क्यूज अजिबातच नाहीत. हो, कारण स्क्रिप्टमध्ये व्हॉट यू लव्ह किंवा व्हॉट यू आर गुड ॲट असे अतिशय चांगले मुद्दे आहेत, पण बोलताना आवाजातील चढ उतार कसे असावे किंवा स्क्रीनवर त्यावेळी काय दिसेल याची कोणतीही नोंद तिथे नाहीये. आणि यामुळे तो पूर्ण व्हिडिओ खूप कंटाळवाणा होऊ शकतो ना? 100%. यामुळे व्हिडिओ कंटाळवाणा होण्याची दाट शक्यता आहे आणि दृश्य माध्यम असल्यामुळे फक्त शब्द पुरेसे नसतात. मग यावर नक्की उपाय काय आहे? माझा असा सल्ला आहे की ऑडिओ आणि व्हिडिओ घटकांमध्ये स्पष्ट फरक करून स्क्रिप्टमध्येच सादरीकरणाच्या दृश्य सूचना आणि एडिटिंगच्या नोंदी जोडाव्यात. बरं, म्हणजे नेमके काय बदल करायचे ते तू थोडं डिटेलमध्ये सांगू शकशील का? हो, नक्कीच. तर उदाहरणार्थ जेव्हा आपण ते 4 घटक किंवा 4 एलिमेंट्स सांगतो ना, तेव्हा कंसामध्ये अशी सूचना द्यावी की व्हिज्युअल स्क्रीनवर 4 वर्तुळांचा वेन डायग्राम एकामागून एक येताना दाखवणे. अच्छा, म्हणजे एखाद्या नाटकाच्या स्क्रिप्टमध्ये जसे स्टेज डिरेक्शन्स असतात, अगदी तसंच. अगदी बरोबर. तसंच 80% रूलबद्दल बोलताना जपानी लोकांचे जेवतानाचे किंवा निसर्गात चालतानाचे बी-रोल फुटेज जोडल्यास स्क्रिप्ट व्हिडिओच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण होईल. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. यामुळे एडिटिंग करणाऱ्यालाही सोपं जाईल. हो, आणि प्रेक्षकही व्हिज्युअली एंगेज्ड राहतील. मला समजते की तुला इथे काय साध्य करायचं आहे. आपण हे अधिक भक्कम कसं करता येईल ते पाहूया. ही स्क्रिप्ट सोप्या शब्दात सारांश सांगण्याचा प्रयत्न करत असली तरी एकिगाईवर यूट्यूबवर आधीच हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत. हो, खूप सारे आहेत. एका अर्थी ही स्क्रिप्ट केवळ पुस्तकातील पानाच्या मागील बाजूचा गोषवारा वाचल्यासारखी वाटते. यात रिव्ह्यू करणाऱ्याचा स्वतःचा आवाज कुठे आहे? पुस्तकाचा सारांश अचूक असला तरी या रिव्ह्यूमध्ये लेखकाचा स्वतःचा दृष्टिकोन किंवा कोणताही वैयक्तिक अनुभव नसल्यामुळे तो इतर हजारो व्हिडिओंसारखाच वाटतो. म्हणजे त्यात काही युनिकनेस नाहीये. तेच पुन्हा ऐकल्यासारखं वाटेल. हो, कारण पुस्तकात काय आहे हे सांगणे म्हणजे रिव्ह्यू नव्हे.
ही स्क्रिप्ट केवळ माहिती देते, पण प्रेक्षकांना हा विशिष्ट व्हिडिओच का पाहावा याचं ठोस कारण ती अजिबात देत नाही. बरोबर. मग यासाठी त्यांनी नक्की काय करायला हवं? पुस्तकातील संकल्पना सध्याच्या वेगवान जगात किंवा तुमच्या स्वतःच्या आयुष्यात कशा लागू होतात याचा एक लहान प्रसंग जोडून व्हिडिओला एक वैयक्तिक स्पर्श किंवा ज्याला आपण पर्सनल अँगल म्हणतो तो दिला पाहिजे. पर्सनल अँगल जोडला पाहिजे. छान. पण हे प्रॅक्टिकली कसं करता येईल? म्हणजे हे बघा, तुम्ही स्वतः हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या दिनचर्यात कोणता छोटासा बदल केला हे सांगा. जसं की मी सकाळी लवकर उठायला लागलो असं काही? एक्झॅक्टली. उदाहरणार्थ असं म्हणता येईल की हे पुस्तक वाचल्यानंतर मी सकाळी उठल्यावर मोबाईल बघण्याऐवजी 10 मिनिटे बाल्कनीत शांत बसण्यास सुरुवात केली आणि माझा संपूर्ण दिवस बदलला. हा, खूप छान मुद्दा आहे. यामुळे प्रेक्षकांना वाटेल की आपण एखाद्या मित्राशीच बोलतोय. हो ना? किंवा सध्याच्या धावपळीच्या कॉर्पोरेट जीवनात जिथे लोक बर्नआउट होत आहेत, तिथे आपली इकिगाय कशी शोधावी असा व्यावहारिक दृष्टिकोन मांडता येईल. हे खरंच खूप प्रभावी ठरेल. प्रेक्षक स्वतःला त्या परिस्थितीशी जोडून घेऊ शकतील. नक्कीच. बरं. तर मला या स्क्रिप्टमधील जो भाग खरोखर आवडला तो म्हणजे वाय यू मे नॉट वॉन्ट टू रीड इट, हा विभाग. कारण तो खूप प्रामाणिक वाटतो. पण तो भाग मला थोडा त्रोटक वाटला. रिपिटेटिव्ह ॲट टाइम्स असं नुसतं म्हणणं पुरेसं आहे का? आपण यातून प्रेक्षकांना नेमका कोणता संदेश देत आहोत? पुस्तकाचा उणिवा सांगण्याचा भाग प्रामाणिक आहे, पण तो अधिक स्पष्ट आणि अचूक उदाहरणांसह मांडल्यास तुमच्या चॅनलची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात वाढेल. म्हणजे तो पॉइंट जास्त डिटेलमध्ये हवा, जेणेकरून तो नुसता वरवरचा वाटणार नाही. हो, कारण नॉट व्हेरी डीप किंवा रिपिटेटिव्ह ॲट टाइम्स असं नुसतं लिहून पुढे गेल्यानं प्रेक्षकांना नेमकी कल्पना येत नाही की पुस्तकात नक्की काय खटकते किंवा ते कोणासाठी योग्य नाही. मग आपण त्यांना यावर काय सुचवू शकतो? या उणिवांना थोडा संदर्भ द्या आणि हे पुस्तक कोणी वाचू नये याबद्दल अधिक स्पष्टता आणा, ज्यामुळे तुमचा रिव्ह्यू अधिक विश्लेषणात्मक किंवा ॲनालिटिकल वाटेल. अच्छा, म्हणजे आपण त्यांना काही नेमकी वाक्य सुचवूया जी ते स्क्रिप्टमध्ये वापरू शकतील. नक्कीच. तुम्ही असं म्हणू शकता की पुस्तकात वारंवार ओकी नावाच्या जीवनशैलीचीच उदाहरणे परत परत येतात, ज्यामुळे मध्यंतरानंतर हे पुस्तक एकाच गोष्टीभोवती फिरत असल्याचे जाणवते. हे खूप क्लिअर वाटते आणि यामुळे ज्यांना फास्ट पेस्ड पुस्तकं आवडतात त्यांना एक आयडिया येईल. हो, आणि शिवाय जर तुम्ही आधीच स्वमदत पुस्तके वाचली असतील किंवा तुम्हाला मानसशास्त्रावर आधारित स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन हवं असेल, तर हे पुस्तक तुम्हाला खूपच वरवरचे वाटू शकते, असंही म्हणता येईल. क्या बात है. यामुळे प्रेक्षकांचा क्रिएटरवरचा विश्वास अजूनच वाढेल. अगदी बरोबर. या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा तर आपण पाहिलं की एक उत्तम यूट्यूब स्क्रिप्ट केवळ पुस्तकाचा सारांश सांगत नाही, तर ती प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर एक चित्र उभी करते आणि त्यांच्याशी एक नातं जोडते. सारांश रूपाने या कृतीशील सूचना अशा आहेत. पहिली म्हणजे सुरुवात अधिक विशिष्ट आणि कुतूहलजनक माहितीने करा. दुसरी म्हणजे स्क्रिप्टमध्ये दृश्य आणि श्राव्य सूचना जसे की बी रोल आणि पेसिंग स्पष्टपणे नमूद करा. बरोबर. तिसरी सूचना म्हणजे पुस्तकातील माहितीला तुमच्या स्वतःच्या अनुभवाची किंवा सद्यस्थितीची जोड द्या. हो, आणि चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट. हो, चौथी म्हणजे उणिवा सांगताना त्या अधिक स्पष्ट उदाहरणांसह मांडा, जेणेकरून तुमचा रिव्ह्यू अधिक विश्वासार्ह वाटेल. एक्झॅक्टली. या सर्व सूचनांचा वापर करून तुम्ही तुमच्या स्क्रिप्टमध्ये बदल करू शकता. तुमचं सुधारित काम आम्हाला नक्की पुन्हा पाठवा, जेणेकरून आपण त्यावर अधिक सखोल चर्चा करू शकू.